नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना पैठणी साडीवरील ब्लाऊजच्या बाही डिझाईन कशा पद्धतीने करायचा हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। दोन वेगवेगळ्या बाही डिझाईन आहेत आणि एक शॉर्ट स्लीव्ज एक लॉंग स्लीव्ज या पद्धतीने दोन्ही आहेत। त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी जी लॉंग स्लीव्जवाली जी बाही डिझाईन करत आहे का, तर त्याला या पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेणार आहे। बघा, आधी या पद्धतीने दंडघेरावरती अशा पद्धतीने डबल फोल्डेड स्लीव्ज करायची आणि हा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित। बघा, थोडासा एकदा व्यवस्थित एकदा आकार देऊन पाहिला ना, तुम्हाला आकार नक्की जमेल। या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा एका साईडने। दुसऱ्या साईडला स्लीव्ज जी आहे उलटी करून फोल्ड करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला बरोबर उमटलं जातं, तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला उमटून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक आहे का बरोबर ठेवायचं आणि त्यावरती आपण ही चॉकच्या सहाय्याने खून केलेलं हे जे अस्तर आहे तर ते वरच्या बाजूनेच ठेवून या पद्धतीने स्लीव्जवरती अस्तरची स्लीव्ज ठेवून घ्यायची। आणि बघा, दंडघेरापासून मी टिप टाकायला घेतलेली आहे आणि या पद्धतीने नंतर अर्ध्यापर्यंत आलं की हे जो आकार आहे का, जसा आपण आकार दिलेला आहे तर त्याच पद्धतीने स्लीव्ज त्यावरती टिप टाकून घ्यायची। यावरती अस्तर पण आहे आणि मेन फॅब्रिक, तर या पद्धतीने जसा आकार स्लीव्जला आहे, आपण जो आकार दिलेला आहे का बरोबर त्याच आकारावरती ही डिझाईन आली पाहिजे याची काळजी घ्यायची। अगदी हळूवारपणे ही जसा कोना आहेत का तर त्याच पद्धतीने हे कोने आले पाहिजेत याची फक्त काळजी घेऊन ना तशी टिप टाकून घ्यायची, व्यवस्थित अशी टिप टाकायची। बघा, नंतर दंडघेराच्या साईडला जे एक्स्ट्रा फॅब्रिक दोरे वगैरे असतील तर ते कट करायचे आणि नंतर इथे ना मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही पार्ट अशा पद्धतीने जशी डिझाईन आहे का आपण आकार देऊन तयार केलेली, तर ते जे आहे तर ते कट करून टाकायचे या पद्धतीने। आणि जे कोपरे आहेत बघा, तिथे कट्स टाकून घ्यायचे आतल्या साईडला पण सर्व बाजूंनी व्यवस्थित असे त्याला कट्स टाकून घ्यायचे। आणि कट्स टाकले की ही अस्तरची स्लीव जी आहे तर ती पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची। बघा, व्यवस्थित कोने आधी बोटाने कोने जे आहेत का तर ते व्यवस्थित बाहेर काढायचे आणि पूर्ण स्लीव्ज आहे तर ती अस्तरच्या बाजूची जी अस्तरची स्लीव जी आहे तर ती पूर्णपणे मेन फॅब्रिक वरती आणायचं आणि अस्तरची स्लीव्ज आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची। बघा, या पद्धतीने खूप असं दिसायला जरी ही डिझाईन अवघड असली का तर बनवायला गेल्यावरती खूप म्हणजे अशी सोपी बाही डिझाईन आहे ही। तर या पद्धतीने कोने ना व्यवस्थित बघा, तुम्ही बोट किंवा सुई उलटी करून जरी ना सुईच्या साहाय्याने मी बघा स्क्रू घातलेला आहे जवळ, जे तुमच्या जवळ जे असेल का तर त्या साहाय्याने अशा पद्धतीने स्लीव्ज बाहेर काढून ना त्याचे कोपरे आधी व्यवस्थित काढून घ्या। बघा, स्क्रू असा जास्त ही करू नका कारण पूर्ण शिलाई बाहेर येईल। त्या पद्धतीने व्यवस्थित जो आहे तर तो आकारचे कोने जे आहे तर ते बाहेर काढून घ्या। मी व्यवस्थित सर्व बाजूंनी बघा कोने बाहेर काढून घेतले आणि बाहेर काढल्याच्या नंतर या पद्धतीने वरतून एक दाबची टीप आहे का तर ती टीप दाबची टीप टाकून घ्यायची, व्यवस्थित दाबची टीप टाकायची। बघा, दंडघेराच्या बाजूने सुद्धा टीप टाकून घ्यायची या पद्धतीने। आणि आता जी स्लीव्ज आहे तर ती सर्व बाजूनी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे का तर ते कट करून टाकायचं आणि पूर्ण स्लीव्ज तयार करून घ्यायची। या पद्धतीने स्लीव्ज तयार झाली की बघा पुढे काय करायचं, जो काट आहे का आपण तयार केलेला काट आहे तर तो घ्यायचा। या पद्धतीने बघा, मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकते आणि हा जो काट आहे त्या पद्धतीने स्लीव्ज यावरती ठेवून घ्यायची आणि चॉकच्या सहाय्याने ना या काटाला आधी फक्त आपल्याला किती लागत आहे याचा अंदाज घ्यायचा। खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी मी तेवढं सोडून दिलं आणि फक्त अंदाज घेण्यासाठी या पद्धतीने मार्क करून घेतलं। मी लगेच कट नाही करणार, बघा आहे तेवढा काट तसाच राहणार आणि तिन्ही बाजूने मी काट आहे का अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घेणार लक्षात येण्यासाठी। बघा, चॉकच्या सहाय्याने आकार दिलेला आहे तर त्या बाजूपर्यंत आपण तशा पद्धतीने मी 3 बाजूने आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं। फोल्ड करून घेतल्याच्या नंतर ना ही काट आहे तर तो बरोबर ठेवायचा, त्यावरती स्लीव्जसुद्धा बरोबरच ठेवायची। या पद्धतीने व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची। बघा, जशी स्लीव्ज आहे तशी तुम्ही स्लीव्ज ठेवण्याच्या आधी ना तिथे पिनअप जरी केलं ना टीप टाकण्याच्या आधी तरीसुद्धा चालेल, पण मी हाताने पकडलेली आहे आणि बघा आधी पलीकडच्या साईडकडनं अलीकडं आले मी आणि या पद्धतीने त्यावरती ठेवून घेतली, व्यवस्थित अशी यावरती ठेवली आणि परत यावरती ठेवल्याच्या नंतर ना जसा आकार आहे तर तो काट आणि जो आकार आपण दिलेला हे व्यवस्थित आपलं ठेवून घेतलं आणि या पद्धतीने जशी डिझाईन आहे तर त्यावरती मी काट आणि हे जे डिझाईनचं आकार आहे तर तो जोडत जायचं या पद्धतीने।
व्यवस्थित हळुवारपणे फक्त हाताचा दाब राहू द्यायचा. तो आकार जशास तसाच आला पाहिजे. यापेक्षा जास्त ब्रॉड जरी मोठा दंड असेल का तर जास्त ब्रॉड जरी आकार घेतला ना तरी पण सुंदर दिसतो. परंतु मी जास्त असा डीपमध्ये नाही घेतला. आपलं थोडासा घेतलेला आहे. जास्त छोटा दंड असेल तर छोटाच घ्यायचा. मोठा दंड असेल ना तर थोडासा आकार डीपमध्ये घ्यायचा. म्हणजे थोडा आकार तो आहे तो मोठा करून घ्यायचा. छोटासा पण सुंदर अशी बघा ही आपली स्लीव्ज डिझाईन झालेली आहे. तर नक्की सांगा मला कशी झाली आहे आणि व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपण लगेचच दुसरी स्लीव्ज डिझाईन पाहून घेऊया. तर बघा त्यासाठी दुसरी शॉर्टवाली स्लीव्ज घेतलेली आहे मी. ही स्लीव्ज जी आहे मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं आणि जशी स्लीव्ज आहे का तर त्या पद्धतीने ठेवून अस्तर वरतून ठेवून आधी दंड घेराच्या बाजूने टीप टाकून घ्यायची आणि पलटी करून घ्यायचं. जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकायचं बघा. यालासुद्धा त्याच पद्धतीने ना आतल्या साईडला अस्तरच्या बाजूने दंडघेराच्या बाजूने अस्तरला टीप टाकून याला परत एक वरच्या साईडने दाबची टीप टाकून या पद्धतीने घेतली आणि परत बघा वरच्या साईडने टिप टाकल्याच्या नंतर पूर्ण स्लीव्ज आहे तर ती चारही बाजूंनी जोडून घ्यायची. व्यवस्थित अशी जोडून घ्यायची. स्लीव्जला फुगा वगैरे हा नाही आला पाहिजे. आपल्या हाताचा दाब आहे का तो अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडत असताना राहू द्यायचा. किंवा टाचण्या जरी तुम्ही लावून घेतल्या का तरीसुद्धा चालते. नवीन शिकत असाल तर पिनअप करून तुम्ही जोडायला पार्ट घेत जावा. जेणेकरून पार्ट चुकत नाही आहेत. यासाठी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं बघा. याचा सेंटर पॉईंट काढला आणि खून करून घेतली मी सेंटर पॉईंटला. छोट्याशा काटापासून मस्त अशी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे बघा. यासाठी एक जो कागद आहे तर तो मी घेतलेला आहे. उंचीमध्ये मी तो कागद आहे तो 2.25 इंच घेतला आणि रुंदीमध्ये 2.5 इंच घेतला आणि या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि याला बघा या पद्धतीने आकार देऊन घेते. वरच्या साईडने आधी आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने गोलमध्ये हार्ट शेप देणार आहोत आपण याला. बघा मी असा आकार देऊन घेतला आणि तो कागद आहे तो जसा आकार दिलाय का तर त्या पद्धतीने तो आहे तर ते कट करून घ्यायचं. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हा हार्ट शेप मी कट केलेला आहे बघा. तर मेन फॅब्रिक ना थोडंसं एक्स्ट्रामध्ये त्या हार्ट शेपनुसार मी गोल कट करून बाजूला ठेवून घेतलं आणि अस्तर बघा हा अस्तरवरती या पद्धतीने ठेवून तो मार्क करून घ्यायचा. आणि आता जे आहे अस्तर व्यवस्थित हार्ट शेपमध्ये जसा आपण आकार काढलेला आहे का तर तसाच कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित. कट करताना कारण हा शेप थोडासा हार्ड जातो त्यामुळे. यानंतर ना मेन फॅब्रिक पण घेतलं ते बरोबर ठेवलं आणि त्यावरती हे अस्तरचा जो हार्ट शेपचा आकार आहे तर तो ठेवून घेतला आणि या पद्धतीने सर्व बाजूने याला जोडून घेतलं आणि जोडल्याच्या नंतर ना याला वरच्या साईडला अस्तरचं जे फॅब्रिक आहे का ते एक्स्ट्राचे फॅब्रिक कट करून टाकायचे आणि अस्तरच्या फॅब्रिकला या पद्धतीने कट द्यायचा बघा. आणि अस्तरचं फॅब्रिक आहे तर ते आतल्या साईडला टाकायचं आणि मेन फॅब्रिक वरच्या बाजूने घ्यायचं आणि या पद्धतीने हार्ट शेप जो आहे तर तो पलटी करून घ्यायचा. व्यवस्थित याचेसुद्धा कोने वगैरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. या पद्धतीने बघा मी बाहेर काढून घेतल्याच्या नंतर पूर्ण असे याला सर्व बाजूंनी दाबची टीप एक वरून टाकून घेते जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल यासाठी. तर बघा त्याला टीप टाकून घेतली. आता स्लीव्ज घ्यायची आणि जी स्लीव्ज आहे का आपण उभी तर आपण त्याला सेंटर काढलं परंतु आडवंसुद्धा मी सेंटर काढून घेतलं या पद्धतीने आणि त्यावरती ठेवून ना हार्ट शेप आहे तर तो सर्व बाजूंनी जोडून घ्यायचा यावरती जसा आहे तशा पद्धतीने. बघा जसा आहे तसा मी व्यवस्थित याला जोडून घेतला. जोडल्याच्या नंतर ना तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता परंतु खूप सुंदर दिसतं लेस लावली तर. जर साडीच्या कलरच्या मॅचिंग जर पैठणी साडीच्या कलरची लेस मॅचिंग लावायची कॉन्ट्रास्टमध्ये तीसुद्धा खूप छान दिसते बघा. तर या पद्धतीने कधीकधी बॅकनेक आपण काट वापरून जर बॅकनेक रेडी केला ना स्लीव्जला कधीकधी कपडा राहत नाही ना तर त्यावेळेस असं छोट्याशा काटापासून सुंदर अशी बाही डिझाईन तयार होते बघा. तर या पद्धतीने जसा आकार आहे का तर तशा पद्धतीने मी याची लेस लावून घेतली. व्यवस्थित अशी लेस लावायची बघा.
कुठेही कट न करता या पद्धतीने लेस लावून घेतली मी आणि लास्टपर्यंत या पद्धतीने लेस लावून घ्यायची. लेसला परत अजून एक दाबची टीप टाकून घ्यायची, जेणेकरून कधीही लेस लावताना ना 2-2 टीप टाकायची. अशी उचकल्यासारखी लेस होते, त्यामुळे 2-2 टीप टाकल्याना अशी शापमध्ये व्यवस्थित अशी बघा लेस बसली जाते, जेणेकरून काहीच लेसला प्रॉब्लेम वगैरे येत नाही. या पद्धतीने अशा पद्धतीने दोन्ही स्लीवच्या डिझाईन मी दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.